काय वाटतं विधानसभेमध्ये काय चित्र असेल, कोण निवडून येईल? एकच पर्याय म्हणजे गणेश नाईक साहेब. विजय चौगले आहे. सध्या खूप टफ फाईट चालू आहे. विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार फेरी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. लोकमतच्या लोकमत कोणाला आहे विशेष कार्यक्रमातून जनतेचा कौल कोणाला आहे आपण जाणून घेणार आहोत. आज आपण सध्या ऐरोली मतदारसंघामध्ये असून या मतदारसंघाचा विचार केला तर भाजपाकडून गणेश नाईक यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून एम.के. मडवी हे रिंगणात उतरलेले आहे, तर अपक्षकडून विजय चौगुले मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये जनतेचं कौल कोणाला आहे, लोकमत कोणाला हे आपण आता सामान्य लोकांकडून जाणून घेणार आहोत. तर चला मग पाहूया लोकमत कोणाला. काय वाटतं विधानसभेमध्ये काय चित्र असेल, कोण निवडून येईल? जय सेवालाल. गणेश नाईक साहेबांचं नेतृत्व नवी मुंबईसाठी खूप हिताचं आहे. आतापर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत आणि नवी मुंबईचा कायापालट केलेला आहे आणि त्यांनी कुठल्याच गोष्टीला नवी मुंबईला कमी पडलेले नाहीयेत आणि साहेब सगळ्या समाजासाठी सगळ्या घटकासाठी लढलेले आहेत, म्हणजे लढतात आणि आतापर्यंत त्यांनी तेच काम केलेलं आहे. नवी मुंबईत कुठल्याही नागरिकांना त्यांचा त्रास नाही. नाईक साहेबांचं काम बोलेल आणि साहेब भरघोस मताने इथं निवडून येतील आणि कुठलाही जरी कटकारस्थान रचला तरी ते साहेबांपुढे फेल होईल अशी आम्ही ग्वाही देतो. साहेबच भरघोस मताने निवडून येतील. कोण आमदार होईल इथला? आ रहे हैं नहीं, विजय चौगले आएंगे. विजय चौगुले. क्यों ऐसा लगता है विजय चौगुले आएंगे? काम ही वैसा है, काम वैसा किए हैं. हमारे एरिया में भाई अच्छा काम किए हैं. न गुंडा है न गर्दी है, कुछ नहीं, शांति माहौल. केतली आएगी. क्या आएगी? केतली 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 सिटी सिटी है, सॉरी सिटी. क्या पिछले 15 साल में काम नहीं हुआ है? मैं 15 साल था ही नहीं घर पर. मतलब 20 साल पलटा किसका भारी है? नहीं का किसका? सिटी का. विजय चौगुले का. क्या लगता है कौन चुन के आएगा? 101%. कौन चुन के आएगा? विजय चौगले. काय सांगाल, काय चित्र असेल या विधानसभेमध्ये, ऐरोली विधानसभेमध्ये केल्यानंतर कोण निवडून येईल? ऐरोली विधानसभेला एकच पर्याय म्हणजे गणेश नाईक साहेब. ऐरोली विधानसभेचं जर पूर्ण आपण ऐरोली विधानसभा बघितली तर ज्या प्रकारे त्यांनी डेव्हलपमेंट केलेले, ज्या प्रकारे प्रत्येक गोष्ट त्यांनी व्यवस्थित केलेली आहे आजपर्यंत, एवढ्या वर्ष ते हे करतात, तर 25 वर्ष त्यांनी जी म्हणजे डेव्हलपमेंट केलेली आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. आज प्रत्येक गोष्टी, हॉस्पिटल असतील, नवी मुंबईचे प्लेग्राऊंड्स असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा असेल, महिलांसाठी सुविधा असतील, त्या सर्व त्यांनी व्यवस्थित आजपर्यंत पार पाडलेले आहे. त्याच्यानंतर आज नवी मुंबईला पाण्याचा प्रश्न खूप गंभीर प्रश्न होता, त्यासाठी त्यांनी मोरबे धरणासारखा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आणि आता नवीन एक धरण विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे. तर हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे आणि तेच नवी मुंबईच्या विकासामध्ये नेहमी भर घालतील अशी आशा आहे. आणि नवी मुंबईला फक्त एकच पर्याय म्हणजे नाईक साहेब. आणि त्यांच्या मते, म्हणजे सर्वसामान्यांच्या मते, की नवी मुंबईला जे लास्ट इलेक्शनला ते 1 लाखाच्या मताधिक्याने ते निवडून आले होते, तर या वर्षी ते त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील अशी आशा आहे. सांगता नाही येणार. तसंच तर असेल तर वाटतंय की एकनाथ शिंदेच परत येऊ शकतात. नाही, जर ऐरोली मतदारसंघाचा विचार केला तर गणेश नाईक आहेत, एम.के. मडवी आहेत, तर काय वाटतं कोण येईल? किंवा बंडखोर देखील झालेले आहे, कोण येईल? तसं जर बघितलं तर आपल्या माहिती उत्सव गणेश नाईकच येतील, मला तर असंच वाटतं. का वाटतं ते काय येतील? कारण की त्याचे कामं पण भरपूर आहेत. इथं त्यांनी भरपूर काही असं कामं केले ते आपण सांगू पण शकत नाही, त्यामुळे तेच येतील. काय महत्वाची कामं केली तुला काय वाटतं? माझ्या मते जे सपोज आपले गल्लीतले रस्ते वगैरे सगळे हे जे आहेत गल्लीतले स्वच्छता वगैरे, स्वच्छतेच्या बाबतीत पण चांगलं एकदम त्यांनी कामं केलेले आहेत, त्यामुळे तेच येतील. कोणाचं पारडं जड आहे सध्या? पारडं कोणाचं जड आहे? येतं कधीच नाही. निवडून येतील ते? निवडून येईल. कोणाचं पारडं जड आहे काय वाटतंय मतदारसंघात काय होईल? यावेळी काही सांगता येत नाही. सगळ्यांनी जोरदार अशी तयारी चालू आहे. ज्यांनी काम केलंच आहे मुंबईमध्ये तो नक्कीच विजय होईल, त्याचा विजय होईल एवढं सांगू शकतो. काय वाटतं पारडं कोणाचं जड आहे? पारडा असं सांगता येत नाही, पण सध्या खूप टफ फाईट चालू आहे मुंबईमध्ये. तर तुम्ही बघत असाल सगळ्यांनी स्वतःच्या पद्धतीने जोर लावलाय आमदारकीला. बघूया आता कोण जिंकल, तर आता इलेक्शन होईल तेव्हा समजेल. हे कामं झालेत का 15 वर्ष? कामं तर होतात मुंबईमध्ये, खूप कामं झालेली आहेत मुंबईमध्ये. तिन्ही पक्षाचे जे उमेदवार त्यांनी पण सगळ्यांनीच कामं केलेली आहेत तशी.
आता बघूया वोटिंग. काय वाटते भाजपचे उमेदवार आहेत ते सरकारी योजना आहे त्याचा फायदा होणार आहे का किंवा सरकारी योजनेचा काय वाटतं तुम्हाला काय होईल? होईल फायदा तर होईल, वाल्यांना फायदा होतोय. पण आता इलेक्शन वर डिपेंड करतं कुठला उमेदवार येतोय, विजय होईल. आता निवडणूक आहे कोण निवडून येईल? ते सांगू शकत नाही. का? जास्त करून गणेश नाईक साहेब. कोणाचं पारडं जड आहे? गणेश नाईक साहेबांचं. का असं का वाटतंय? कारण का त्यांचा विकास आहे नवी मध्ये, काय विकास केला भरपूर केला विकास आहे. तरी हा, रस्त्यात जायचं वगैरे सर्व चांगले कामं केले गणेश नाईक साहेबांनी. इतर देखील उमेदवार आहेत असं काय वाटतं तुम्हाला की गणेश नाईक? आणि गणेश नाईक साहेबांचं काम चांगलं आहे. नवी मुंबईचे शिल्पकार आहेत ते. हा, काय वाटतं सध्या राज्याचं राजकारण सुरू आहे ते भाजपचे उमेदवार आहेत इतर ठाकरे गटाचे उमेदवार आहेत काही बंडखोर उमेदवार आहेत काय वाटतं त्यांच्याबद्दल? म्हणजे कुठल्याही पक्षाचं जे आपल्या फक्त वैयक्तिक गणेश नाईकांचं कार्य चांगलं आहे. हा, पक्षाचा आम्ही विचार करत नाही, आम्ही माणूस बघतो. गणेश नाईक साहेब व्यवस्थित माणूस चांगले आहेत आणि त्यांचं कार्य चांगलं आहे. नवी मुंबईचे शिल्पकार आहेत ते, त्यांनी चांगलं काम केलं नवी मुंबईला. जनतेचा कौल लोकमत कोणाला असणार आहे ह्या मतदारसंघात? आणि गणेश नाईक साहेबांना. इलेक्शनचा सध्या माहोल सुरू आहे काय वाटतं ऐरोली मतदारसंघामध्ये काय होईल कोण निवडून येईल? ऐरोली मतदारसंघात आम्हाला जसं वाटतं, मुंबईवाल्यांना जसं वाटतं की शिवसेना पाहिजे, तसं आम्हाला नवी मुंबईच्या विकासासाठी गणेश नाईक साहेबच पाहिजे. हे एकच. काय सरकारी योजना आहेत लाडकी बहीण असेल किंवा त्याचा फायदा झालाय काय वाटतं त्या त्यावेळी? योजना बाजूला ठेवा, पण आमच्या इथे नवी मुंबईमध्ये विकास त्यांनी भरपूर केलेला आहे. ते गोर गरीब श्रीमंत जाती असं भेदभाव कधीच मानला नाही त्यांनी. जो येईल त्याला फुल नाही फुलाची पाकळी मदत करून त्यांनी आम्हाला, आम्ही आता 32 वर्ष झाले इथे आहे, पण त्यांनी विकासाचं कामं भरपूर केले. कोण निवडून येईल? नाईक साहेब. पारडं आता काय वाटतं सध्या उमेदवार 3 उमेदवार आहेत काय वाटतं कोणाचं पारडं जड जास्त? नाईक साहेबच, दुसरं कोण आम्ही मानतच नाही ना. त्या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल कोण निवडून येईल काय वाटतं कोणाचं पारडं जड आहे? मला सांगताच येणार नाही, अजिबात सांगता येणार नाही. का? 4 पक्ष एकूण 7 पक्ष झाले, 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, बीजेपी, काँग्रेस, मनसे आदी अपक्ष. त्याच्यामुळे कुणालाही काही सांगता येणार नाही. म्हणजे काय होईल कोण निवडून येईल? तुम्हाला काय वाटतं? काही सांगू शकत नाही मित्र. तिन्ही नावं टफ आहेत. गणेश नाईक साहेब, अंकुश कदम साहेब आणि विजय चौगुले साहेब. तिन्हीमध्ये टफ फायटिंग चालू आहे. सध्या कोण निवडून येईल काही सांगू शकत नाही. काय वाटतं गेल्या 15 वर्षात कामं झालेत का किंवा अनेक असे प्रश्न येतात की कुणाचं पारडं जड आहे? लोकल आमदार बघितलं तर गणेश नाईक साहेबांचंच पारडं जड आहे. कामं तर कोणीही करू शकतं. ज्याला जो पदावरती आहे किंवा ज्याला पदावरती बसायचं आहे तो कामं करतोच. कामं कोणावरच थांबू शकत नाही. साहेबांना गणेश नाईक साहेबांची कामं नसेल तर सी सीट त्यांना आज भेटली पण नसते. काय वाटतं कोण निवडून येईल? तिघांमध्ये खूप फाईट टाईट आहे. वातावरण क्रिटिकल आहे. तिघांमध्ये कोणी सांगू शकत नाही काही. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? नाही, त्याबद्दल आपण काहीच बोलू शकत नाही. जो काही तो रिझल्ट सांगेल. पारडं कोणाचं जड असं का सांगू शकतो? नाही, सध्या तरी काहीच नाही सांगू शकत. म्हणजे टेप फाट आहे. हाँ, क्या पे ऐरोली मतदारसंघ में अभी यहाँ गणेश नायक जी का जोर है, शायद उनका ही चांस ज्यादा है. क्यों ऐसा क्यों लगता है कि वो चुन के आएंगे? फेमस हस्ती है, पॉपुलर पॉपुलर फिगर है यहाँ क्या के. हुआ? अच्छे पॉपुलर फिगर है वो यहाँ के. काम हुआ है पिछले 15 साल में? पर हमने तो उतना देखी नहीं है. हुआ है, बहुत काम हुआ है. काम हुआ है. किसका पलड़ा भारी क्या लगता है? अल्लाह तो बोल नहीं सकते, मगर हम लोग तो चेहरा देख रहे हैं, समझे. काम किया है नायक जी तो बहुत पुराने यहाँ के, और मतलब- नायक जी का वट है यहाँ, मतलब काम किया है काम की वही चुन के आए. इंशाल्लाह. क्या लगता है आपको? मेरे से बहुत कुछ बेटा तू. एमएलए गणेश नाइक. क्यों ऐसा क्यों लगता है? गणेश नाइक यहाँ का प्रॉपर है भाई, इतने साल से है वो, उनको ही हम लोग वोट देंगे. ऐसा क्यों लगता है कि वही चुन के आएंगे क्यों? गणेश नाइक काम करते हैं भाई इधर का, प्रॉपर काम करते हैं. हमारे लिए वही है, गणेश नाइक ही है. गणेश नाइक को वोट जाएगा. क्या काम किया है क्या लगता है? बहुत सारे काम कितने साल से तो कर ही रहे गणेश नाइक का काम. तो उनके खिलाफ 2 जन बड़े चेहरे खड़े हैं, उनके बारे में क्या लगता है? गणेश नाइक पुराना है भाई, जिसको हम लोग जानते हैं उसको ही वोट देंगे. क्या लगता है पूरे जनता का लोकमत किसको रहेगा? गणेश नाइक. ऐरोली मतदारसंघाचा विचार केला असता सध्या गणेश नाईक यांचं पारडं जड असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र आता निवडणुका झाल्यानंतर निकालांती काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, ठाणे.